नमस्कार, मी डॉक्टर उत्तम करमाळकर. एक छान पोस्ट वाचण्यात आली. जगणं कोणासाठी. खरं तर हा असं वागला, तो तसं वागला, कोण कसं वागला या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार केलेला बरा. आपण कुठे चुकलो याचा अभ्यास केलेलाच पाहिजे. त्यांच्या चुका तिथे सोडून द्याव्यात आणि पुढच्या प्रवासाला आपण सुरुवात केलेली बरी. खरं तर मित्रांनो, या दुनियेमध्ये असा एकही मनुष्य नाही ज्याच्या जीवनात दुःख अडचणी नाहीत. ज्याने सृष्टी निर्माण केली त्यालाही सर्व भोगावंच लागलंय. आपण तर साधारण मनुष्य आहोत. सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत हा आग्रहच माणसाच्या सर्व दुःखाला कारणीभूत ठरत असतो. कोणाच्या वाईट वागण्यानं आपलं काहीही वाईट होत नसतं. मिळतं तेच जे आपण पेरलेलं असतं. आपल्याशी कोण कसं वागेना, आपण सगळ्यांशी चांगलंच वागायचं. इतकं चांगलं की विश्वासघात करणाराही पुन्हा जवळ येण्यासाठी तळमळला पाहिजे. मित्रांनो, आयुष्याची खरी किंमत तेव्हाच कळते जेव्हा स्वतःच्या जीवनात संघर्ष करण्याची वेळ येते. आयुष्यात कितीही कठीण परिस्थिती आली तरी घाबरून जाऊ नका. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, आपण जिवंत आहोत म्हणजे खूप काही शिल्लक आहे. जी माणसं स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवितात ती माणसं आयुष्यात कधीही अपयशी होत नाहीत. आणि हो, जगणं कोणाचंही सोपं नसतं. आपण सोडून बाकी सगळ्यांचं चांगलं आहे असं फक्त आपल्याला वाटत असतं. सर्वात सुखी माणूस तोच आहे जो आपली किंमत स्वतः ठरवतो, आणि सर्वात दुःखी माणूस तोच आहे जो आपली तुलना इतरांशी करत बसलेला असतो. आपल्या किमतीचा आणि आपल्या हिमतीचा अंदाज कधीच कुणाला सापडू देऊ नका. कारण समोरचा नेहमी आपल्या या दोनच गोष्टी शोधत असतो. ज्या पात्रतेने तुम्हाला नोकरी दिली तीच पात्रता एखाद्या व्यक्तीकडे आहे, त्याला अजूनही नोकरी नाही. म्हणून कृतज्ञ राहा. ज्या प्रार्थनेचं उत्तर देवानं तुमच्यासाठी दिलं तीच प्रार्थना इतर लोक करत आहेत पण यश मिळालेलं नाही. कृतज्ञ राहा. तुम्ही रोज सुरक्षितपणे जो रस्ता वापरता तोच रस्ता आहे जिथे अनेकांनी आपले मौल्यवान जीव गमावलेत. म्हणून कृतज्ञ राहा. ज्या मंदिरामध्ये देवानं तुम्हाला आशीर्वाद दिला त्याच मंदिरामध्ये इतर लोकही पूजा करतात तरीही त्यांचं जीवन विसंवादात आहे. कृतज्ञ राहा. तुम्ही हॉस्पिटलमध्ये वापरलेला बेड तुम्ही बरे झालात आणि डिस्चार्ज मिळाला त्याच बेडवर इतर अनेकांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. ज्या पावसाने तुमच्या शेतात चांगलं पीक आलं त्याच पावसाने दुसऱ्याचं शेत उद्ध्वस्त केलं. कृतज्ञ राहणं, कारण तुमच्याकडं जे काही आहे ती फक्त ईश्वर कृपा आहे. तुमच्याकडं असलेल्या सर्व गोष्टींचा तो दाता आहे आणि म्हणून तुमच्याकडं असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ राहिलंच पाहिजे. पश्चाताप भूतकाळ बदलू शकत नाही. काळजी भविष्याला आकार देऊ शकत नाही. म्हणूनच वर्तमानाचा आनंद घेणं हेच जीवनाचं खरं सुख आहे. दुसऱ्याबद्दल वाईट बोलून त्याचे दुर्गुण सांगून आपला चांगुलपणा आणि कर्तृत्व कधीच सिद्ध होत नसते हे लक्षात ठेवा. वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका, कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या नक्कीच संपून जातात. कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर एक बहुमूल्य संपत्ती विकसित होते ज्याचं नाव आहे आत्मविश्वास. म्हणून मित्रांनो, जगणं हे आयुष्याच्या स्वाभिमानासाठी असावं. जगणं हे आपल्या आईच्या स्वाभिमानासाठी असावं आणि जिंकणं वडिलांच्या कर्तव्यापोटी समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा. ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे तर तुम्ही चांगले आहात म्हणून. कोणी आपले वाईट चिंतले तरीही त्या व्यक्तीचे तुम्ही वाईट चिंतूच नका. आपल्या चांगल्या कामात मग्न राहायला शिका. दुसऱ्याचा अजिबात वाईट चिंतू नका. दुसऱ्याच्या दुःखाकडं न हसता त्यांच्याकडं मायेची फुंकर घाला
आणि जीवनात सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. धन्यवाद.